परवाच्या दिवशी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड नामक एका माजी नगरसेवकावर भर पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या झाडलेल्या. जर अशी घटना भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षात असतं तर भारतीय जनता पार्टीने मागणी काय केली असती? साधन शुचितेच्या गोष्टी भारतीय जनता पार्टी करते आणि भारतीय जनता पार्टीचा आमदार भर पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या झाडतो. आता हे भांडण तसे काय महेश गायकवाडी धुतलेल्या तांदळाचा आहे अशातला काही भाग नाही. कारण हे सगळे वेगवेगळ्या पद्धतीनं भूखंड हडपणे आणि महेश गायकवाडसुद्धा एक जी माहिती मिळते जे खासदार श्रीकांत शिंदे यांनी जे काही हिस्ट्री सीटर्स आपल्या हाताशी बाळगलेले आहेत या भागातील धंदे सांभाळण्यासाठी किंवा या धंद्यांना संरक्षण देण्यासाठी त्याच्यातलाच एक ती व्यक्ती आहे. पण तो साधन शुचितेच्या गोष्टी मानणारी भारतीय जनता पार्टी, कायदा सुव्यवस्थेचं संरक्षण करणारी भारतीय जनता पार्टी, या देशातील जनतेच्या जीविताचं संरक्षण करणारी भारतीय जनता पार्टी, त्याच भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री असं असताना अशा पद्धतीनं ही घटना महाराष्ट्रात होते. आज सगळीकडे जर बघितलं तर सगळे म्हणतात बिहार झालं काय, यूपी झालं काय, अशा पद्धतीनं महाराष्ट्राची बदनामी केली जात आहे. आणि म्हणून ह्या आमदारांनी केलेल्या गोळीबारातून एक महाराष्ट्राची एक बदनामीचं चित्र या देशासमोर येतं आहे. आणि ही भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं खून, गोळीबार, खंडण्या, दंगे, धोपे याच्या विरोधात मोठ्या गोष्टी करते. परंतु आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीनं खरं तर या आमदाराला पक्षातून काढायला पाहिजे होतं. गोळीबार करणारा भर पुरुषांमध्ये कायदा सुव्यवस्था त्याची काही तक्रार असेल तर पोलिसांकडे तक्रार करायला पाहिजे होती. त्यांच्याच पक्षाचा गृहमंत्री असताना मग त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जाते का नाही जाते असं मला वाटतं. भारतीय जनता पार्टीचाच आमदार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गद्दार म्हणतोय. आम्ही गद्दार म्हटल्यावर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फार मिरच्या लागतात. जे 40 आमदारांना गद्दार म्हटल्यावर फार मिरच्या लागतात. पण ज्यांच्याबरोबर सत्तेत ते बसलेले आहे त्याच पक्षाचा आमदार त्यांना गद्दार म्हणतो. मला वाटतं याची दखल ते घेणार आहे का नाही. म्हणून मला असं वाटतं ज्या पद्धतीनं हे प्रकार झालेला आहे हा प्रकार या महाराष्ट्राच्या प्रतिमेला एक कलंक, मागे कलंकित शब्द वापरल्यावर काही जणांना मिरच्या लागल्या होत्या. मला वाटतं हा कलंक या महाराष्ट्रावर लागतो आणि त्याला कारणीभूत भारतीय जनता पार्टी आहे. भारतीय जनता पार्टीचं धोरणं आहे, भारतीय जनता पार्टीची नीती आहे. बाकीच्यांनी एखाद्याचा गळा जरी पकडला असता तर भारतीय जनता पार्टीने आकाडतांडव केलं असतं. या देशात या राज्यात कायदा सुव्यवस्थेचा ढिंडोरा काढला असता. परंतु त्यांच्याच पक्षाचा आमदार गोळीबार करतो. आता भारतीय जनता पार्टी आंदोलन का करत नाही? आता भारतीय जनता पार्टीने आंदोलन केलं पाहिजे. फार तुम्हाला कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टीची मला वाटतं दखल घ्यावीशी वाटते ना. ते या राज्याचे गृहमंत्री भारतीय जनता पार्टीचेच आहेत. ज्या आमदारांनी गोळीबार केला तोही भारतीय जनता पार्टीचा आहे. ज्याच्यावर गोळीबार झाला तो मुख्यमंत्र्यांचा समर्थक आहे. याचाच अर्थ हे सरकार हे गद्दारांचं आहे का? भारतीय जनता पार्टीने गद्दारांना घेऊन बनवलेलं आहे का? कारण गद्दार मुख्यमंत्र्यांना गद्दार म्हटले का आम्ही म्हटल्यावर कशा मिरच्या लागतात. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या प्रकरणाचा शिवसेनेनं निषेध तर केलेलाच आहे. दुसरं असं होत असताना राज्याचे एक मंत्री छगन भुजबळ यांनी काल एक सभा घेतली. या सभेत ज्या पद्धतीनं त्यांनी विष ओकलेलं आहे आणि विष ओकत असताना त्यांनी खुलासा केला की मी राजीनामा आधीच दिलेला आहे. वाटतं तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं कर, अशा पद्धतीनं सध्याच्या घडीला चालू आहे. मराठा समाजाचे प्रश्न सोडवले असं सांगायचं. ओबीसीसाठी सुद्धा राज्याचाच एक मंत्री येऊन रस्त्यावर उतरतो. ओबीसींनाही चूच करायचं, मराठ्यांनाही चूच करायचं. वाटतं महाराष्ट्रातील जनता काही दूध खिळी राहिलेली नाही.
आणि ज्या पद्धतीनं व्यक्तिगतरित्या नाभिक समाजाविषयी छगन भुजबळांनी प्रतिक्रिया व्यक्त केली, मला वाटतं या महाराष्ट्र 12 बलुतेदार ही पद्धतीतला हा महाराष्ट्र आहे. गावागावात नाभिक समाज एक सर्वसामान्यपणे एक आपलं काम करत असतो. मला वाटतं त्याला या वादात भुजबळांनी ओढण्याची आवश्यकता नाही, कारण नाभिक समाज हा आपल्या समाजाचं एक अविभाज्य अंग आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं स्वतःच्या पोळ्या भाजण्यासाठी एखाद्या समाजाला अशा पद्धतीनं भूमिका मांडणं आणि त्या समाजाच्या मनात विद्वेष पसरवणं. मग आता अजितदादा पवारांचे गटाचे छगन भुजबळ नेते आहेत. त्यात अजितदादा पवारांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे की छगन भुजबळ तुमच्या पक्षाचा एक नेता अशा पद्धतीनं भूमिका मांडतो, मग अजितदादा पवार हे मूग गळून गिप्प काय आहेत? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एखादा निर्णय घेतात आणि त्याला छगन भुजबळ विरोध करतात, मग त्या भुजबळांच्या विरोधाला अजितदादांचा सपोर्ट आहे का, फडणवीसांचा सपोर्ट आहे का? मग अशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये एक जातीय विद्वेष निर्माण करायचा आणि स्वतःची पोळी राजकीय पोळी भाजण्याचा अशा पद्धतीनं हे महाराष्ट्रातलं सरकारसुद्धा काम करतंय. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या भूमिका आपल्यासमोर व्यक्त होत असताना माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा दौरा एक जोरात सध्या महाराष्ट्रात चालू आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात उद्धवजी ठाकरे साहेब मतदारसंघ सभा घेत आहेत. 2 दिवसापूर्वी रायगड हा लोकसभा मतदारसंघ त्यांनी केला. आज रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचा दौरा ते करतात. खऱ्या अर्थानं फक्त शाखांना भेटी आणि त्या शाखेतल्या काही निष्ठावान शिवसैनिकांशी संवाद अशा पद्धतीचा तो कार्यक्रम असताना त्याला जनता एवढ्या पद्धतीनं भरभरून प्रतिसाद देते. मला असं वाटतं येणाऱ्या काळात महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकसभा मतदारसंघात हा कार्यक्रम ज्यावेळेस होईल तेव्हाच या महाराष्ट्रातील जे कोणी आज शिवसेनेला उद्धवजी ठाकरे साहेबांना बोलतात, मला वाटतं त्यांना तर उद्धवजी ठाकरे साहेब जसे औरंगजेबाला संताजी धनाजी औरंगजेबाच्या घोड्यालाही निजामाच्या घोड्यालाही त्यावेळेस संताजी धनाजी पाणी पिताना सुद्धा दिसत होते, तशा पद्धतीनं सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत भारतीय जनता पार्टीचे छोटे मोठे सगळेच लोक उद्धवजी ठाकरे साहेबांवर टीका टिप्पणी करतात. मला वाटतं या टीका टिप्पणीने संघटना आणखी मजबूत होत असते. या टीका टिप्पणीकडं उद्धवजी ठाकरे साहेब आणि शिवसेना मुळीच लक्ष देत नाही. परंतु निश्चित हा दौरा या महाराष्ट्रात येणाऱ्या काळात परिवर्तन करणारा ठरणार आहे असं स्पष्टपणे दिसतं. शिवसेना प्रवक्ता संजय शिरसाट यांनी टोमना दौरा आहे असं प्रकारे टोमणे यात्रा समाजयात्रा टोमणे कोणाला आहे? मला वाटतं त्यांनी भारतीय जनता पार्टीला टोमणे मारलेले आहे. त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टी म्हणते अबकी बार 400 पार, तो फिर नीतीश कुमार को क्यों तोड़ने का तोड़ा है तुमने, और कुछ बाकी के पार्टियों को भी आपके तरफ खींचने का ट्राई कर रहे, इसका मतलब तुम 400 पार नहीं जा सकते. ही भूमिका आहे त्यांची. आज महाराष्ट्रात 50 खोके एकदम ओके. वाटतं आत्ता मी काल काही जबाबदार अधिकाऱ्यांशी बोललो, मंत्रालयात व्यवहाराशिवाय टक्केवारीशिवाय चालू काय या महाराष्ट्रात? शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी कुठं सरकार नुसतं भूमिका घेतंय, बोलतंय, प्रत्यक्षात कुठं काय करतंय? आत्महत्येकडे कुठं सरकार लक्ष देतंय? शेतमालाच्या भावाकडे सरकार कुठं लक्ष देतंय? माता भगिनीच्या संरक्षणाकडे कुठं लक्ष देतंय? कायदा सुव्यवस्थेकडे कुठं लक्ष देतंय? मग याच्याविषयी बोलणं म्हणजे टोमणे. तर ठीक आहे, आम्ही टोमणे मारू. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ज्या प्रमाणात शिवसेना ठाकरे गट बोलताय, विरोधी पक्षनेते बोलताय, आमदार बोलताय, परंतु रस्त्यावर उतरताना ते पाहतो दिसत नाही. त्यामुळे सरकार असं काही गांभीर्याने घेत नाही असं वाटतं. नाही, असं नाही. आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. रस्त्यावर उतरलेले आहे, आंदोलनं केलेले आहेत, सातत्यानं प्रशासनाबरोबर बैठका घेऊन सगळ्या गोष्टी करतो. परंतु सरकारची भूमिका कुठेही मदत करण्याची नाही. सरकार कुठेही, मला वाटतं हे सरकार आर्थिकदृष्ट्या आताच्या घडीला महाराष्ट्राची आर्थिक स्थिती बघितली तर ती परिस्थितीसुद्धा मला वाटत नाही खूप चांगली आहे. ठिकठिकाणी विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपसुद्धा 3-3 महिने दिले जात नाही. संजय गांधी निराधार योजनेचे पैसेसुद्धा 3-3, 4-4 महिने दिले जात नाही. आणि अशा सगळ्या स्थितीमध्ये मला असं वाटतं भूमिका तर आम्ही मांडतो, पण ते सरकार कोडगं सरकार आहे, गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे.
वीज बिलामध्ये कसं आहे, वीज बिलामध्ये 33 ते 35% वाढ आहे. सर्वसामान्यांशी संबंधित हा विषय आहे. गुजरातपेक्षा सगळ्यात जास्त, देशात सर्वात जास्त वीज दर हे महाराष्ट्राचे आहे. त्याच्यानंतर विधिमंडळात त्याच्यावर कधी चर्चा झाली नाही किंवा विरोधी पक्षाकडून कधी हा प्रभावीपणे मांडलेला नाही हा विषय. याला दोन असाच प्रश्न आहे की NERCचे जे अध्यक्ष असतात हे महावितरणचे मुख्य अभियंता किंवा असे संचालक असे होतात, रिटायर लगेच तिकडे जाऊन असतात. मग ते फेवर प्रत्येक वेळेस महावितरणचा जे प्रपोजल होतो त्याप्रमाणे ते निर्णय देतात, जनतेचा विचार होत नाही. MERC जे आहे हे हिअरिंग घेतं, नागरिकांच्या भूमिका ऐकत असतं. MERC जरी स्वतंत्र त्याला दर्जा जरी असला, निश्चित आपण म्हणता तसं सरकारच्या हातचं बावलं MERC झालं की काय अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून देशातल्या वेगळ्या राज्याचं वीज दर आणि महाराष्ट्राचा वीज दर, मग वीज दरामध्ये निवासी, औद्योगिक, कृषी वापराचा याचा सगळा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये हे सगळे दर मोठ्या प्रमाणावर आहे. त्याला कारणं वेगवेगळे, त्याच्यावर चर्चा मला असं वाटतं स्वतंत्रपणे करता येईल. परंतु हे सत्य आहे की महाराष्ट्रातील ग्राहकांना, वीज ग्राहकांना महागडी वीज हे सरकार देत आहे. करू चालू आहे, आवाज उठवणं चालू आहे. सगळ्याच गोष्टी शिवसेनेनंच केल्या पाहिजे अशातला काही भाग थोडी आहे. शिवसेना विरोधी पक्षात आहे आणि प्रमुख पक्ष आहेत आणि शिवसेना माझी जबाबदारी झटकावी किंवा तुमच्या जबाबदारी झटकत नाही. आम्ही रस्त्यावर उतरतोय, विधिमंडळात भांडतोय, बोलतोय, आपल्या समक्ष बोलतोय. भूमिका शिवसेनाच मांडते, बाकी कोणता पक्ष मांडतो की नाही मांडतो मला माहिती नाही. तुमचे जे सहकारी पक्ष राष्ट्रवादी आणि जे काँग्रेस हे काही सोबत दिसत नाही कुठं प्रेस कॉन्फरन्स असेल किंवा प्रेसला काय, माझी प्रेस कॉन्फरन्स त्यांचा काय, माझ्या नेहमीच प्रेस कॉन्फरन्स होतात, मी एकटाच घेतो त्याला. तुम्ही सांगितलं की ठाकरेंचा दौरा सध्या कोकणात सुरूच आहे, पण आता पुढे सांगितलं की मराठवाड्यात नंतर महाराष्ट्रात साधारणतः त्याचं कसं शेड्यूल असेल किंवा काय? मला वाटतं 2-2, 4-4 दिवसाच्या गॅपने दौरे होतात. येणाऱ्या काळात मला असं वाटतं हिंगोली, बुलढाणा हे 2 मतदारसंघ येणाऱ्या काळात होतील. मराठवाड्यातलं हिंगोली प्रायोरिटीनं राहणार आहे. नंतर परभणी, धाराशिव, संभाजीनगर, जालना याही मतदारसंघात अशा पद्धतीनं दौरे होणार आहे. आता जो उद्योग विभागाने केला आहे कोट्यावधी रुपयांचा 1 लाखापेक्षा मागच्या वेळेस पण केली होती, दाऊदचा झाला होता करा. पण आपल्या ऑरेंज सिटीमध्ये एकही नवीन उद्योग आलेला नाही. मागच्या वर्षात काही नाही, आता काही नाही. एवढी मोठी जागा पडलेली, कोट्यावधी इन्व्हेस्टमेंट झाली, त्याच्याबद्दल काय? हे पण दावोसला जे MOU झालेले आहे, मागच्या वर्षीच्या MOUचं काय झालं हा माझा सरकारला सवाल आहे. सरकार आकडेवारी फुगून दाखवतं, इथलेच काही लोकांना तिकडे घेऊन जातं आणि तिथे ॲग्रीमेंट करतं. ज्याचे प्रपोजल इथं बँकेमध्ये असेल, MIDCमध्ये असेल, यांनाच घेऊन जातं दावोसला. कारण मला काही लोक त्याच्यातले भेटले, त्यांनी सांगितलं अरे 15 दिवसांनी होणार का, तर म्हणे आम्ही दावोसला जाणार. इथं का नाही, सरकारला तिकडे करायचं आहे. मी नाव सांगत नाही की उगाच त्यांना त्रास होईल, परंतु अशा पद्धतीनं खोटं फुगून दावोसला आम्ही एवढे MOU केले अशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न होतो. पण मागच्या वर्षीचा सुद्धा दावोसला काय काय झालं याचा खुलासा सरकारने केला पाहिजे. खरंच इन्व्हेस्टमेंट आली का, खरंच रोजगार मिळाला का. आता 7,000 लोकांना रोजगार मिळेल असं सांगितलेलं आहे त्यांनी. पण मला वाटतं हे सगळं लबाडाचं आमंत्रण आहे. काल बीडमध्ये फडणवीस साहेब आणि आंबेडकर साहेब एकत्र आले होते. कुठे? हां, मग काय झालं, कोणी एकत्र आलं तर त्याला काय विशेष. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.